तर बंडखोरांची यादी आपण आता पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे यांनी एकाच जागेसाठी अर्ज भरले। सध्या महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते। विधान परिषदेसाठी अनेकांनी अर्ज दाखल केलेत। याशिवाय भाजपचे प्रदीप कंद यांचेही अपक्ष अर्ज दाखल झाले। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय, त्यामुळे आता अनिकेत तटकरे यांच्या समोर आव्हान उभं राहिले। तर छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली। तर शिवसेनेच्या समीर सत्तार यांनी आता अपक्ष अर्ज भरला। समीर सत्तार हे अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत। नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार असले तरी अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत। गोकुळ गीते आणि गणेश गीते या बंधूंनी अपक्ष अर्ज भरून आव्हान दिले। यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदींच्या विरोधात भाजपचे नितीन भुतडा यांनी अर्ज दाखल केला आणि राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे। नांदेडमध्ये भाजपच्या अमर राजूरकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकरांचं आव्हान आहे। प्रवीण हे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे सुपुत्र आहेत। अशा पद्धतीनं प्रमुख बंडखोरांची यादी आपण पाहिली, त्यामुळे महायुतीतली ही बंडखोरी शमणार का याकडे आता लक्ष असेल।